माझ्यासोबत महाराष्ट्र भाजपचे नेते व आमदार प्रवीण दरेकर जी आहेत. दरेकर सर, आज तुम्ही मुंबई पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेला होतात. काय नक्की प्रकरण आहे आणि काय तुमची मागणी आहे? फॉल्स नेरेटिव्ह सेट करून लोकांना कसं गुमराह केलं जातं, समाजाला कसं गुमराह केलं जातं, त्याचा पर्दाफाश आज मी आयुक्तांना भेटून केला. कारण एक गर्दीचा फोटो घेऊन समतानगर या ठिकाणी महिलांचा मोर्चा पाण्याच्या प्रश्नासाठी होता आणि तिथे मी भेटायला गेलो होतो. तो फोटो घेऊन, तो 30 तारखेचा फोटो होता, 30 जून. जरांगे पाटील यांना काही प्रश्न, देवेंद्रजींच्या संदर्भात भाजपवर सुरू असलेली टीका आणि आरक्षण आणि एकंदर मराठ्यांच्या प्रश्नांवर केले होते. हे केले मी किती 17 जुलैला. मग 17 जुलैला मी बोललो आणि 23 जुलैला एक मराठी एक्सप्रेस नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्यांनी 30 जूनचा फोटो, हा मराठा समाजाचा संतप्त भावना, संतप्त मोर्चा, एक मराठा लाख मराठा करून तो टाकला आणि मराठा समाज आता दरेकर बोलल्यामुळं संतावून उठलाय, पेटून उठलाय, अशा प्रकारचं खोटं चित्र तयार केलं. जो फोटोच मराठा समाजाचा नव्हता. त्यानंतर 28 जुलैला जरांगे पाटील यांनीही या गोष्टीचं समर्थन केलं की मुंबईला एका आमदाराला त्या ठिकाणी मराठा समाजाने पिटाळून लावलं. म्हणजे घटनाक्रम कसा आहे बघा, जी गोष्ट झालीच नाही, मराठा समाजाने केलीच नाही, ती दुसऱ्या गर्दीचा फोटो घेऊन जो 17 दिवस अगोदर प्रसंग झालाय तो आता झाला असं दाखवायचं, मला वाटते बनवेगिरी आहे. आणि या संदर्भामध्ये अशा प्रकारची फेक नॅरेटिव्ह करून समाजाला फसवण्याचं काम, जनतेला संभ्रमित करण्याचं काम त्या मराठी एक्सप्रेस चॅनलच्या माध्यमातून झालं. आणि त्यामुळे या संबंधित हे एक मॅनिप्युलेशन आहे. जे जे कॉन्स्पिरसी करायला आहेत त्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी मी मुंबईचे पोलीस आयुक्त फणसळकर साहेबांकडे केली. हे सगळे फोटो, सगळा घटनाक्रम तारीख वाईज त्यांना मी दिला आणि त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मला दिलं. नक्कीच. आपण दुसरा प्रश्न हा विचारूया तुम्हाला. सध्या अनिल देशमुख हे सातत्यानं देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतायत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. तुम्ही कसं पाहताय? देवेंद्र फडणवीस यांनी 3 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांच्यावर आरोप करा यासाठी अनिल देशमुखांवर दबाव टाकला होता, असं अनिल देशमुखांचं म्हणणं आहे. 3 वर्ष अनिल देशमुख काय झोपले होते का? आता एकदम साक्षात्कार झाला आणि ते टीका करायला त्या ठिकाणी आलेत. मला वाटतं सगळी संकट, सगळे आरोप पचवत देवेंद्रजींचं नेतृत्व तावून सुलाखून पुन्हा महाराष्ट्रात उभं राहतंय आणि त्याच्यामुळेच महाविकास आघाडी भयभीत झाली. आणि देवेंद्रजींना त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सगळे प्रयोग महाविकास आघाडींचे एकत्र चाललेले आहेत. अनिल देशमुखांनी बोलायचं, लगेच संजय राऊतांनी त्याच्यावर टिप्पणी करायची आणि देवेंद्रजींना जनतेच्या मनात उतरवण्यासाठी काय करता येईल, ते षडयंत्र कसं करतायत, असं खोटं पिक्चर उभं करण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा सुरू आहे. लोकसभेला फेक नेरेटिव्हवर त्यांना थोडंफार यश मिळालं म्हणून त्यांना वाटतंय आताही अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी जर पेरल्यात तर आमचा फायदा होईल. परंतु आता त्यांच्या हाताला काही लागणार नाही. महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्रजींवर आणि महायुतीवर पूर्ण विश्वास आहे आणि महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील. आपण कितीही नौटंकी असे खोटे पेन ड्राईव्ह आणून केलेत, ते कामी येणार नाही. सर, आनंदराव अडसूळ आहेत, त्यांना निवडणुकीदरम्यान किंवा अगोदर त्यांना राज्यपाल करू असं आश्वासन आपल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलं होतं. मात्र आता नुकतंच राज्यपाल अनेक ठिकाणी नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये राज्यपालपदी आनंद अडसूळ यांची कुठेच नियुक्ती न झाल्यानं त्यांच्या मुलाने आज नाराजी व्यक्त केली आहे.
अडसूळ असं म्हणतात की वारंवार आश्वासनं दिली जात आहेत, मात्र आम्हाला कुठेतरी घरी बसवण्याचं काम सुरू आहे. कसं पाहताय तुम्ही या सगळ्याकडे? त्यांना कोणी आश्वासन दिलं होतं हे त्यांना माहीत आहे, मला माहीत नाही. त्यांनी कोणी आश्वासन दिलं असेल तर त्यांच्याशी चर्चा करावी. त्यांचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांचे नेते आहेत, प्रमुख आहेत, त्यांच्याशी चर्चा करावी. या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये करण्याचा विषय नाहीये. तुम्हाला जर आश्वासन दिलं असेल तर आश्वासनाच्या पूर्ततेसाठी संबंधितांना भेटा. आता त्यांना कोणी आश्वासन दिलं मला माहीत नाही आणि तुम्ही मला प्रतिक्रिया विचारताय. त्यांनी शिंदे साहेबांना भेटून ह्या विषयाचा निपटारा करणंच योग्य राहील. त्यांनी तुमचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला सर. अडसूळ यांचे सुपुत्र आहेत, ते म्हणाले की ज्या वेळेला मुंबई बँक आहे, मुंबई बँकेच्या अध्यक्षपदासाठी हे सगळं सुरू होतं, त्यावेळेला मी माघार घेतली फडणवीस साहेबांच्या म्हणण्यानुसार. त्यांनी मला सांगितलं होतं की आपण पुढे काहीतरी करू, मात्र आश्वासनं दिले आम्हाला ते पूर्ण झाले नाहीत, म्हणून तुम्हाला तुमचं नाव घेऊन त्यांनी हे विचारलं, म्हणून तुम्हाला प्रश्न. नाही, आता आमच्या बँकेपुरतेचा विषय असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही निर्णय घेऊ, परंतु राज्यपाल हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही. देवेंद्रजींनी होय सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे देवेंद्रजींचा आदेश आम्ही नक्कीच पाळू. पण त्यांनी ह्या गोष्टी आमच्याशी बोलायला पाहिजे, बँक स्तरावर चर्चा करायला पाहिजे. प्रसारमाध्यमात बोलून तसं काय हाताला लागत नाही. मला वाटतं हे अभिजित अडसूळांनी जरा समजून घेतलं पाहिजे, नाहीतर होणारं कामं सुद्धा अशातनं बिघडत असतात. सर, शेवटचा प्रश्न असा, महायुतीमध्ये तुम्ही सगळे जण आहात, यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना 100 जागांची तयारी करते. कसं पाहताय याकडे? गठबंधनामध्ये कम्युनिकेशन नाहीये का? 100च काय, 288 जागांवर प्रत्येक पक्षाने तयारी करायला पाहिजे. आमच्या तिन्ही पक्षात 100% एकमत आहे की आम्ही एकत्रित लढणार आहोत. त्याच्यामुळे समन्वय नाही या तुमच्या बोलण्याला अजिबात अर्थ नाही. उत्तम समन्वय, सुसंवाद आमच्यात आहे. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागांची चाचपणी करतोय, निरीक्षक पाठवतोय, प्रभारी पाठवतोय आणि तिथे आपले असणारे कॅडर, क्षमता, निवडून येण्याची शक्यता, या सगळ्या गोष्टीची चाचपणी झाल्यावर त्या ठिकाणी मग तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून जागांची वाटणी त्या ठिकाणी होईल. आणि त्यामुळे 100 जागांच्या वर तयारी केली तर लगेच त्या ठिकाणी 100च्या 100 जागा त्या ठिकाणी वाटप झालं असं मानायचं कारण नाही. तिन्ही पक्ष, तिन्ही नेते एकत्रित बसून योग्य निर्णय करतील आणि आमचं केंद्रीय नेतृत्व त्या ठिकाणी त्यांना या संदर्भात सगळं सहकार्य करेल. नक्कीच. तर आगामी विधानसभेसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.